स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। औपचारिक उद्घाटन झालं असं पहिल्यांदा जाहीर करतो। एका गोष्टीचं समाधान मात्र 100% आहे। म्हणजे मी अनेक मनोगतामध्ये, अनेक भाषणामध्ये किंवा ज्या ज्यावेळेला हॉस्पिटलचं उद्घाटन करायला गेलो किंवा जुन्या डॉक्टरांची मुलं ज्यावेळेला मला भेटतात त्यावेळेला एका गोष्टीचं त्यांना मी कायम विनंती करत असतो की प्रॅक्टिस तेवढं आमच्या भागालाच करत जा। कारण खरी गरज ही आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्या ह्या नवीन तज्ञ डॉक्टरांची सेवा ही आपल्या भागामध्ये झाली पाहिजे असे लोकप्रतिनिधी म्हणून माझी पहिल्यापासून इच्छा होती। तुमचं कौतुक आहे की तुम्ही या ग्रामीण भागाशी नाळ तोडून दिली नाही, तुम्ही इथंच काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज हॉस्पिटल तुमचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू होत आहे। आणि याचा निश्चित फायदा या गावातल्या लोकांना आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना याचा अडचणीच्या वेळामध्ये 100% फायदा होईल असं मला 100% या ठिकाणी वाटतंय। अनेक डॉक्टर्स आता या ठिकाणी उपस्थित आहेत सर। तर आता तुम्ही सिव्हिल सर्जन होता राहिलाय, तुम्ही ते नाकारलं, पण तुम्ही खऱ्या अर्थानं जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये शासनाबरोबर काम केलं असेल तर या लोकांची किती गरज आपल्याला आहे याची जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी 100% आहे। डॉक्टर साहेब, मी तुम्हाला एवढंच म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देताना आता मी आता दुहेरी अर्थ आहे त्याचा। खूप मोठं व्हायचं म्हटलं तर खाली परत अडचण होईल, त्यामुळे माझं असं एवढीच विनंती की मोठं व्हाच, पण ते मोठं होत असताना या भागातल्या लोकांना योग्य उपचार आणि त्यांना आता बाकी बोलणं बरोबर नाही, पण त्या ठिकाणी ती सेवा देत असताना ती सेवाच आहे त्या भूमिकेतून तुम्ही ती द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो। कारण सर ह्या क्षेत्राचा माझा खूप जवळचा संबंध आहे। म्हणजे मी यापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषदला काम केलंय आणि शिक्षण आणि आरोग्य हे अत्यंत समाजासाठी अत्यंत जवळचे विषय असलेले किंवा त्याही पेक्षा ज्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री साहित्याच्या माध्यमातून भाऊ गेल्यानंतर 1 वर्षामध्ये मी 4.5 कोटी रुपये आणले होते आपल्या मतदारसंघासाठी। आता आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो सेंटर चालू आहे। मला असं वाटतंय की इतक्या सामान्य लोकांना त्याचा प्रचंड फायदा होत असतो, पण सगळ्याच लोकांना फायदा होत असं नाही। काही हॉस्पिटलची लिस्ट ठरलेली आहे त्यांची, काही आजार ठरलेले आहेत, त्या पुढे जाऊन जर काय मदत लागली असेल तर आम्ही प्रयत्न करत असतो। पूर्वी ज्यावेळेला समज नव्हती, मॅच्युरिटी नव्हती, तर डॉक्टरांचे माझे संबंध एकतर फार मैत्रीचे असायचे किंवा टोकाचे असायचे। टोकाचे तयार व्हायचे ते कशासाठी व्हायचे तर पेशंटला बिलामध्ये सवलत द्या यासाठीच बऱ्यापैकी असायचे। त्यामुळे आता हळूहळू जसं लक्षात आलं की काय आवश्यकता आहे, त्याच्यानंतर मात्र मला असं वाटतं की सगळ्या डॉक्टरशी माझे संबंध अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ज्या ज्या वेळेला विनंती केली त्यावेळेला प्रत्येक डॉक्टरनी आमच्या या लोकांना मदत करण्याची भूमिका शेवटी असं असतं। आम्ही काय आता मला सर म्हटले की तुम्ही खुर्चीवर बसा, म्हणजे बाकी सगळ्या खुर्चीवर बसणं वेगळं आहे, ह्या खुर्चीवर काही बसणार नाही कारण त्यांना काहीही कळत नाही आपल्याला, पण मी काय त्या खुर्चीवरती बसणार नाही। पण लोक हॉस्पिटलला ऍडमिट करत असताना सुद्धा लोकांच्या आमच्याकडून काय अपेक्षा असतात। आज सकाळी आमच्या वेजेगावचे एक पेशंट दिनानाथला नेला, आता मी त्यांना एवढं झालं असं तुम्ही फोन करा चांगलं करायला सांगा, आता मी दिनानाथला सांगायचं चांगलं करा म्हणून प्रश्न अशी अपेक्षा असते लोकांची। गंमत म्हणून आता हे रेकॉर्डिंग करतायत, गंमत म्हणून मी लाऊडस्पीकर करून ते फोन ऐकले गाडीत असताना मला एक फोन आला भेटायला, ते डॉक्टरचं नाव मी घेणार नाही आणि अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये म्हणला माझी बायको ऍडमिट केली, म्हणलं काय बिलात सवलत नाही, म्हणला ती डिलिव्हरीला गेली, म्हणलं काय बिलात सवलत द्यायचं काय नाही, म्हणलं नॉर्मल झाली पाहिजे म्हणून सांगा म्हणून माझ्या बायकोचं सिजरिंग झालंय आणि मी तर जाते का आपल्या हातात आहे का म्हणलं नाही तुम्ही सांगितले होते म्हण। या अपेक्षा लोकांच्या असतात, त्यामुळे ते सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच असतो की न्याय मिळावा आणि तो आमच्या मार्फतच मिळतो असं नाही। अनेक डॉक्टर्स असे की ते त्यांच्या म्हणजे माझा जन्म ज्यांच्यात झाला, डॉक्टर कारंड्यांना, डॉक्टर बापट,
हे जुने बापट, त्या लोकांनी आयुष्यभर सेवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला होता. लोकही मोठी झाली, पण मोठे होत असताना आपण त्या समाजाचं काहीतरी देणं आहे, त्या समाजाचे ऋण आपल्याबद्दल फेडले पाहिजेत. ही भूमिका घेऊन तुम्ही काम करावं. तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे. आणखी मोठं हॉस्पिटल भरावं अशी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.